हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे पहा किती जास्त असे आवऱ्याला फुलं आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती आहेत पहा फुलं. पूर्ण सर्व वेली आवऱ्यानं बहरून गेलेल्या आहेत. आणि हे पहा आपण लसण लावलेला शेतामध्ये. पहा कसं आहे हे लसण. किती छान आलेला आहे. आणि हेच इकडं आपला आवरा पण, कारण आवऱ्याच्या साईडलाच आपण लसण लावून घेतलेला आहे. कारण वर्षभर खाण्यासाठी. आणि कोण कोण या लसणाची पात भाजीमध्ये किंवा जेवण करताना खातं मला नक्की सांगा. आमच्या पण घरी खातात हे लसणाची पात. मी भाजीत पण टाकते, खूप छान लागते. पहा किती छान आलेला आहे पूर्ण लसण आपला. आणि हे पहा इकडं आहे आपली मेथी. विहीर आहे पलीकड. आणि मेथी पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी आलेली आहे. हिरवीगार अशी. ताजी ताजी मेथी खूप छान लागते खाण्यासाठी. अशी आपण तोंडी लावायला सुद्धा जेवण करताना खाण्यासाठी एकच नंबर लागतं. हे पहा आपल्या खारकीचं झाड आहे विहिरीपाशीच. खूप छानपैकी असा आपला लसण आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे पहा इकडं आपण टाकला आता संबार कोथिंबीर. हे पहा संबार कोथिंबीर मस्तपैकी अशी आलेली आहे आपली. किती छान आलेली आहे पहा. हे असे आपले आंब्याचे झाडं. संबार पण खूप छानपैकी आलेला आहे. हे पहा आपली कांद्याची पात. जे काही आपण कांदे लावले होते त्या दिवशी, तेच आहे आपली कांद्याची पात. किती छानपैकी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हिरवीगार अशी. किती मस्त सर्व शेत असं हिरवगार असं आहे. शेतात आलं की असं प्रसन्न मन होतं, हे सर्व काही असं बघितलं की. आपला लसण आणि आपल्या आवऱ्याला किती आवरा भरून गेलेला आहे फुलानं. शेंगा पण लागलेल्या आहेत.
चला, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. चला बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये. हे आहे आपलं शेड.